नमस्कार मित्रांनो. एकादशीच्या आषाढी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आज मी बनवणार आहे हिरव्या मिरच्याची भगर. आणि इकडं बटाटे उकडू घातलेले आहेत बघा. बटाटे शिजूस तर उकडून होऊस तर इकडं चिप्स तळून घेतले. आणि शाबू रात्रीच भिजू टाकला होता, त्याला भिजला आहे शाबू. आणि इकडं भगरीला फोडणी टाकलेली आहे, बघू शकता. हिरवी मिरची, मीठ, कूट टाकून हिरवी मिरची भगर बनवलेली आहे. आणि इकडं हिरव्या मिरच्याचं बटाटा केलेलं आहे मस्तपैकी. तेल तेल तरी तरी दिसत आहे. आणि मी उपासाचा सगळं बनवलेलं आहे. आणि इकडं एक ड्रायव्हर आला होता, त्यांच्यासाठी चपाती आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. इथं हिरव्या मिरच्या खूप साऱ्या काढून घेतलेल्या आहेत, मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत. आणि इथं आता शाबूला तडका देऊ. तेल गरम झालेलं आहे. शाबूमध्ये कूट, तिखट, हिरवी मिरची काढून घेतलेली आणि मीठ टाकलेलं आहे. आणि इकडं बघू शकता भगर तयार झालेली आहे. आणि आता शाबूसाठी तेल तापलेलं आहे कडक असं, त्याच्यात बटाटे टाकून घेऊ. आणि चांगलं नरम होऊस तर हलवून घेऊ. लगेच हिरव्या मिरच्याचं वाटण वाटलं होतं टाकून घेऊ. शाबू टाकून घेतलेला आहे, आता हलवून घेऊ जेणेकरून चिटकणार नाही खाली मस्तपैकी. आणि इकडं यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे. फराळीचं होतंय तोपर्यंत चहा दे म्हणले यांनी, तर चहा बनत आहे इकडं. आणि इकडं शाबू हलवून झालेला आहे, आणखीन काय शिजला नाही, वाफवला नाही. वाफ येण्यासाठी ताटली झापून घेऊ. इकडं चहा वाटीत ओतून घेतलेला आहे पिण्यासाठी. आणि मला चहा कपामध्ये पिऊ वाटत नाही, वाटीतच पिऊ वाटतंय. त्याच्याशिवाय पेलेवणीच वाटत नाही चहा. आणि इकडं दह्याचं ताक केलेलं आहे, ताकाचं लोणी केलेलं आहे. एका पातेल्यात ताक आहे, एका पातेल्यात दही आहे आणि ह्या पातेल्यात लोणी आहे. तर आता कडवून घेणार आहे लोणी. आणि मी घरच्या घरीच ताक, दही, तूप करत असते. आणि डब्यासाठी इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे ड्रायव्हरच्या. आणि इकडं कणिक मळून घेतलेलं आहे, भिजेपर्यंत भाजीला फोडणी टाकून घेऊ म्हणलं. इकडं तूप बनायला ठेवलेलं आहे लोण्याचं. आणि आमच्या गावातून दिंडी जात आहे, थोडीशी दाखवते तुम्हाला. शाळेतल्या मुली आहेत, साड्या वगैरे छान छान घालून साजरा करतात सण हा. आणि इकडं लोणी ठेवलेलं आहे तूप होण्यासाठी. चला तर मग आता चपात्या लाटून घेऊ. चपात्या लाटून घेणार आहे. आणि इकडं जेवणाचं ताट झालेलं आहे. दही, हिरव्या मिरच्याचं बटाटो, ताक आणि भगर, शाबू. तर या सर्वांनी